श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 12वा। हा अध्याय वाचल्याने देवतांचा शोभ झाला असेल तर तो जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील। श्री गुरुदेव दत्त अवधूत। अग्नीने जालंधरला त्याच्या जन्माची कथा सांगितली आणि विचारले, पुत्रा, तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करू शकेन। यावर जालंधर म्हणाला, अग्निदेवा, माझे मन इच्छारहित आहे, परंतु हा मनुष्य देह धारण केला असल्यामुळे इतर मनुष्याप्रमाणे केवळ जन्मले व मेले असे माझ्या बाबतीत होऊ नये। देहाचे सार्थक व्हावे, कीर्तिमान होऊन चिरंजीव व्हावे। पुत्राची मागणी ऐकून अग्नीला परमानंद झाला व त्याच्या इच्छापूर्तीसाठी त्याने खांद्यावर घेऊन श्री दत्तात्रयांकडे प्रयाण केले। त्यांना पाहून दत्तात्रयांना आनंद झाला। त्यांनी अग्नीला आलिंगन दिले, कुशल विचारले, जालंधरचा परिचय विचारला। अग्नी म्हणाला, भगवान शंकराचा कामदेव मी जाळला, तरीही त्याचा अंश मी जतन करून ठेवला। अंशरूपाने राहिलेले ते शिवतेज मी बृहद्रवा राजा सोमयाग करीत असताना यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह बाहेर टाकले। तोच हा बालक, याचे नाव जालंधर आहे। उपनयन झाल्यावर हा अरण्यात पळून आला आहे। त्याला कीर्ती प्राप्त करायची आहे। यावर आपण अनुग्रह करून सामर्थ्यवान चिरंजीव करावे। दत्तात्रय म्हणाले, हे तर उत्तमच झाले। मी याला सर्व विद्या संपन्न करीन, परंतु त्यासाठी याने इथे 12 वर्षे राहिले पाहिजे। अग्नीने हे मान्य केले। जालंधरला दत्तात्रयांजवळ ठेवून अग्नी अंतर्धान पावला। दत्तात्रयांनी जालंधरला अद्वैताचा बोध केला। त्याला नित्य आपल्या सहवासात ठेवले। सकाळी भागीरथीमध्ये स्नान, कोल्हापुरात भिक्षा मागणे, पांचलेश्वरी भोजन करी, माहूरगडावर निद्रा करीत असे। दत्तात्रयांचा असा दिनक्रम असे। जालिंदर त्यांच्या सतत सहवासात असे। 12 वर्षाच्या अशा कालावधीमध्ये शस्त्रास्त्रे, वेद, शास्त्रे, विद्या, कला यांचे संपूर्ण ज्ञान दत्तात्रयांनी जालंधरला दिले। सर्व देवतांचे दर्शन घडवून त्यांच्याकडून वरदाने देवविली। मग अग्नीला बोलवले व सांगितले, याला सर्व विद्यामध्ये प्रवीण केले आहे, याचा स्वीकार कर। पुढे अग्नीने त्याला बद्रिकाश्रमात नेले। तेथे 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, बद्रीनाथ यांनी त्याच्या तपाची परिपूर्ती झाल्याचे सांगून ते पूर्ण सिद्ध केले। मग अग्नी व जालिंदर यांना बद्रीनाथाने एक कथा सांगितली। पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला। वाऱ्याच्या झोताने त्याचा एक बिंदू हिमालयात अरण्यात झोपलेल्या हत्तीच्या कानात पडला। त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून नरदेह धारण केला आहे। हत्तीच्या कानातून पडल्यामुळे त्याचे नाव कानिपनाथ असे लोक म्हणतील। तू त्याला बाहेर काढ व सर्व विद्या विभूषित करून शिष्य कर। भगवान शिवाचे बोलणे ऐकून अग्नी व जालंधर म्हणाले, तुम्ही सांगितलेली गोष्ट अपूर्व आहे, परंतु तो गजराज कोठे आहे ते सांगा। तेव्हा बद्रीनाथ दोघांना घेऊन हिमालयाच्या घनदाट अरण्यात आला। तेथे दूरवर त्यांना तो गजराज दिसला। तो भयंकर, अकराळ विक्राळ, बलवान, चंचल होता। त्याच्यावर जालंधराने मोहनास्त्र व स्पर्शास्त्र टाकले। त्या क्षणी तो महागज भूमीला चिटकून मुकाट्याने उभा राहिला।
जालंधर, अग्नी, शंकर हळूहळू त्याच्याजवळ गेले. जालंधर हत्तीजवळ गेला व त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, अरे समर्थ प्रबुद्ध नारायणा, कानिफा ब्रह्मसुता, दीक्षा देहाने तू या महागजाच्या कानात येऊन राहिला आहेस. मी जालंधर अंतरिक्ष, अग्निदेव व भगवान शंकर तुला नेण्यासाठी आलो आहोत. तू उशीर न करता बाहेर ये. त्यांच्या हाका ऐकून हत्तीच्या कानातील अंतर्भागातून एक 16 वर्षाचा तेजस्वी तपस्वी मुलगा डोकावून पाहू लागला. त्याने समोर दिसणाऱ्या जालंधर, अग्नी, शंकर यांना नमस्कार केला. जालंधराने उंच हात करून कानिफाला खाली अलगद उतरून घेतले. जालंधराने भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे कानिफाच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला. त्या क्षणी कानिफाचे अज्ञान नाहीसे झाले. अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार होऊन अष्टसात्विक भाव देहात प्रकट झाले. नंतर शंकर, अग्नी, जालंधर, कानिफ सर्वजण बद्रिकाश्रमात आले. तेथे अग्नी जालंधराला म्हणाला, पुत्रा, दत्तात्रेयाने तुला जी विद्या परंपरेने दिली आहे ती सर्व कानिफाला प्रदान कर. जालंधराने ते मान्य केले. अग्नी गुप्त झाला. बद्रीनाथ शंकर मात्र दत्तांनी दिलेली विद्या कानिफाला प्राप्त होते की नाही यासाठी तिथे 6 महिने राहिले. जालंधराने कानिफाला दत्तप्रणीत सर्व विद्या प्राप्त करून दिल्या, परंतु संजीवनी व वाताकर्षण मंत्र शिकवला नाही. अस्त्रविद्येच्या सर्व देवता कानिफाला वश करून दे असा शंकरांनी जालंधराला आदेश दिला. तेव्हा जालंधराने सप्तलोक यातील देवतांना आवाहन केले. सर्व देवता प्रकट झाल्या. दत्तात्रेयांनी तुला विद्या दिली. अग्नीची भीड पडली म्हणून आम्ही तुला वरदाने दिली. यापुढे तुझे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वरदाने देत राहिलो तर कसे होईल. परंतु प्रारंभी सर्वांनी नकार दिला. परंतु जालंधराने कामिनी अस्त्र सोडून त्यांच्या सर्व शस्त्रास्त्रांचे निराकरण केले व त्यांची फजिती केली. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांनी जालंधराचे कौतुक केले. त्यांच्या अस्त्रविद्येमधील प्रावीण्याची वाहवा केली. पराभूत झालेल्या देवतांनी कानिफाला वरदाने दिली. जालंधराला शाबरी विद्येत सहकार्य करण्याचे मान्य केले व आपापल्या विमानात बसून ते स्वस्थानी गेले. भगवान विष्णू, श्री शंकर, जालंधर, कानिफ चौघेजण बद्रिकाश्रमात 3 दिवस राहिले. श्री गुरुदेव दत्त अवधूत. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 13वा. हा अध्याय वाचल्याने स्त्री हत्येचा दोष नष्ट होऊन पूर्वजांचा उद्धार होईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. भगवान शंकर, विष्णू, जालंधरनाथ, कानिफ बद्रिकाश्रमात गेले. शंकरांनी जालंधरास सांगितले, तू नागपत्र अश्वत्थाच्या स्थानी जाऊन यज्ञ कर. कवित्व करून देवतांपासून वर प्राप्त कर. वेदविद्येचे मंत्र, अस्त्रविद्या यांचा प्रभाव कलियुगात पडणार नाही. शाबरीतून 100 कोटी कविता पाहिजेत. त्या सर्व 9 नाथांनी कराव्यात. त्याप्रमाणे जारण, मारण, उच्चारण या विषयावरील कविता कराव्यात. हे सर्व लोककल्याणासाठी करायचे आहे. कानिफाला सामर्थ्यवान बनवण्यासाठी त्याला तपश्चर्येला लावावे. जालंधराने हे सर्व मान्य केले. मग जालंधर व कानिफा या दोघांनी 12 वर्षे तेथे राहून
40 कोटी 20 लक्ष कविता तयार केल्या. ते पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांच्या आदेशानुसार ते दोघे नाग अश्वस्थाखाली प्रयोग सिद्ध करण्यासाठी गेले. तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडाचे पाणी आणून 52 वीरांवर ते शिंपडून त्यांना प्रसन्न करून घेतले. हे सर्व उरकून ते बद्रिकाश्रमात आले. जालंधराने कानिपास तपश्चर्येला बसविले व तो स्वतः तीर्थयात्रेला गेला. तेथे घनदाट अरण्यात जवळच गोरक्षनाथही तपश्चर्येला बसला होता, परंतु परस्परांचा परिचय नव्हता. इकडे जालंधरनाथ तीर्थयात्रा करीत असताना रोज अरण्यातून गवत कापून त्याचा भारा डोक्यावर घेऊन गावात जाई व गायींना घालत असे. त्याच्या डोक्यावरील भाराचे ओझे होऊ नये म्हणून तो भारा डोक्यावर अलगद वरच्यावर झेलून धरून ठेवी. अशा तऱ्हेने गवताचा भारा डोक्यावर घेऊन फिरत गौड बंगाल देशातील हेलपट्टण गावात पोचला. जालंधरच्या डोक्यावर अधांतरी भारा पाहून लोकांना आश्चर्य वाटले. हा कोणी योगी महात्मा पुरुष असावा असे वाटून लोक त्याच्या दर्शनाला जाऊ लागले. भिक्षा मागून तो खात असे. तेथील त्रिलोचन राजाचा मुलगा गोपीचंद राज्य करीत होता. मदनासारखे त्याचे रूप लावण्य आणि कुबेरासारखे ऐश्वर्य होते. त्याची आई मैनावती फार श्रद्धावान भाविक सद्गुणी होती. एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून तिने रस्त्यावरून जाणाऱ्या जालिंदरांना पाहिले. डोक्यावर अधांतरी भारा पाहून तिला नवल वाटले. हा निश्चितच कोणी सिद्ध पुरुष आहे. याला गुरु करून आपण आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे असे तिला वाटले. तिने आपल्या विश्वासातील चतुर दासीला बोलविले व सांगितले की कोणालाही संशय येणार नाही इतक्या सावधपणे हा योगी कोठे राहतो याचा नेमका शोध घ्यायचा आहे. आपण त्याचा अनुग्रह घेतला तर जन्माचे सार्थक होईल हे सांगितले. नंतर मैनावतीच्या सांगण्यानुसार दासी त्या जोग्याच्या पाठोपाठ सावधतेने गेली. एका घाणेरड्या परंतु एकांताची जागा पाहून जालिंदर तेथे वस्तीसाठी राहिला. ते ठिकाण दासीने मैनावती राणीला सांगितले. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री भरपूर फळे पक्वाने घेऊन दासीसह ती जालिंदरनाथांच्या भेटीसाठी गेली. तेव्हा जालिंदरनाथ ध्यानाला बसला होता. राणी व दासी विनयाने हात जोडून उभ्या राहिल्या. मैनावती राणीने त्यांची स्तुती गायली, परंतु जालिंदरनाथांनी त्याची दखल घेतली नाही. उलट त्यांचा तिरस्कार करून अपशब्द बोलून त्यांना घालवून दिले. परंतु राणीने धीर सोडला नाही. जालिंदरनाथांची कृपा संपादन करायची असा तिने निश्चय केला होता. त्याप्रमाणे ती रोज नियमितपणे जात राहिली. अपमान अवहेलना उपहास सोसत राहिली. एक दिवस तिची तपश्चर्या फलद्रूप झाली. तिच्या भक्तीवर निष्ठेवर प्रसन्न होऊन जालंधरनाथांनी तिची चौकशी केली. ती म्हणाली, योगीराज, मी त्रिलोचन राजाची पत्नी व गोपीचंद राजाची माता आहे. मला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करा. जन्म मृत्यूचे बंधन फार चिवट असते. हे माझ्यासारख्या पिशाच्याकडून तुटणार नाही. तू येथे क्षणभर थांबू नकोस. तुझ्या पुत्राने पाहिले तर अनर्थ होईल. मैनावतीला अखंड तळमळ लागली. एके दिवशी अंधार पडल्यावर मैनावती जालंधरनाथांच्या दर्शनास गेली. ती आलेली पाहून
जालिंदराने मायेने एक भुंगा निर्माण केला व आपण गाढ झोपेचे सोंग घेऊन पडला. मैनावतीने नेहमीप्रमाणे गुरुची सेवा म्हणून जालिंदराचे पाय चेपण्यास सुरुवात केली. तो मायावी भुंगा तिच्या मांडीखाली गेला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली. तरीही तिने सेवा करण्याचे थांबवले नाही. तिचे धैर्य, भक्ती, परमार्थ मार्गासाठी ध्यास पाहून जालिंदर संतुष्ट झाले. त्यांनी तिला मंत्रोपदेश दिला. त्याच्या पायावर मस्तक ठेवून तिने स्वतःच्या जन्माचे सार्थक झाले म्हणून समाधान मानले. नंतर तिच्या देहात संजीवनी मंत्राची प्रेरणा केली. ज्याप्रमाणे श्रीराम प्रभूंनी राक्षस कुळातील असून भगवत भक्त असणाऱ्या विभीषणाला अमर केले, त्याप्रमाणे जालंधराने मैनावतीला अमर केले. तिची भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहिली. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 14. हा अध्याय वाचल्याने कारागृहातून सुटून लोकात निर्दोषपणे राहता येईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. जालंधरनाथांनी मैनावती राणीला मंत्रोपदेश केला. तिला आत्मिक ज्ञान झाले. ती परमेश्वराशी एकरूप झाली. परंतु तिला आपला पुत्र राजा गोपीचंद याच्या उद्धाराची तळमळ लागली. त्याला सर्व मोहापासून दूर करून जागृत करावे असे वाटू लागले. माघ महिन्याचे थंडीचे दिवस होते. राणी मैनावती राजवाड्याच्या गच्चीवर ऊन घेत बसली होती. खाली राजवाड्याच्या चौकात सोन्याच्या चौरंगावर राजा गोपीचंद स्नानासाठी बसला होता. अनेक स्त्रिया स्नानासाठी उष्ण पाणी, सुगंधी द्रव्य, रेशमी वस्त्रे, नाना प्रकारची उटणे आणून ठेवीत होत्या. मैनावती राणीवरून हा सोहळा पाहत होती. तिला गोपीचंद राजाचे सुंदर शरीर काळाचे भक्ष्य होणार, त्याला या वैभवाचा आत्मोद्धारासाठी काही उपयोग नाही अशा विचाराने रडू आले. तिच्या डोळ्यातील अश्रूंचे थेंब गोपीचंद राजाच्या उघड्या अंगावर पडले. हे कोठून पडले म्हणून चमकून राजाने वर पाहिले. त्याला राणी मैनावतीच्या डोळ्यात अश्रू आहेत असे दिसले. आईच्या काळजीने राजा तसाच वर धावत गेला व म्हणाला, मातोश्री, आपण का रडता? कसले दुःख वेदना झाल्या आहेत ते मला सांगा. कोणी अपमान केला का? जर मी तुमचे दुःख निवारण करू शकलो नाही तर पुत्र म्हणून माझा धिक्कार असो. राणी त्याला समजावत म्हणाली, माझ्या गुणी पुत्रा, तुझ्यासारखा समर्थ राजाची मी माता आहे. माझा अपमान करणारा, दुःख देणारा या भूतलावर कोणी नाही. मला वेगळेच दुःख आहे. तुझे पिता तुझ्यासारखेच सुंदर, सदृढ देहसंपदा लाभलेले देखणे होते, परंतु ते काळाचे भक्ष्य झाले. तुझे तसेच होईल या काळजीने माझ्या डोळ्यात अश्रू आले. या क्षणभंगूर ऐश्वर्यामध्ये गुंतून न राहता नरदेहाचे सार्थक होईल अशी काहीतरी युक्ती कर. नारद, व्यास, शुक्ल, याज्ञवल्क, रामानुज या भगवत भक्तांनी ज्या पद्धतीने जन्माचे सार्थक करून चिरंजीव झाले, तसे तुझे व्हावे असे मला वाटते. आईचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, मला असा दिव्यवाणी सांगणारा अधिकारी, श्रेष्ठ तपस्वी, योगी गुरु कोठे भेटेल? पुत्राचे बोलणे ऐकून राणी तत्परतेने म्हणाली, आपल्या नगरात तुला हवे असलेले योगी
जालिंदरनात आले आहेत. या नश्वर वैभवाचा मोह सोडून तू तात्काळ त्यांना शरण जा आणि स्वतःचा उद्धार करून घे. यावर गोपीचंद राजा म्हणाला, हे सगळे राज्य, ऐश्वर्य, पत्नी, मुले, सुख यांचा तडकाफडकी त्याग करून मी कसा जाऊ? अजून 12 वर्षे तरी मला याचा उपभोग घेऊ दे. मग मी योग मार्गाचा अभ्यास करतो. मैनावती म्हणाली, एका क्षणाचा जिथे भरवसा नाही तिथे तू 12 वर्षाच्या काळाच्या गोष्टी करतोस. हे सारे क्षणभंगूर आहे, कोणत्याही क्षणी संपून जाईल. गोपीचंद राजा व मैनावती राणी यांच्यातील संवाद राजाची पत्नी लोमावंती ऐकत होती. राजवैभव उपभोगायचे सोडून राजाला संन्यासी, भिकारी करण्याचे आदेश देणारी मैनावती आई नव्हे वैरीण आहे असे वाटून तिने आपल्या दुसऱ्या सवतीला बोलावून ही गोष्ट त्यांना सांगितली. त्या सर्वांनी जालंधराचा नायनाट करण्याचा कट रचला. नेहमीप्रमाणे राजा रात्रीचे भोजन झाल्यावर राणी लोमावंतीच्या महालात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली. तो वश झाल्यावर ती म्हणाली, महाराज, माझ्या कानावर एक विचित्र बातमी आली आहे. तुमच्या कानावर घालावी तर तुम्ही रागवाल, गप्प बसावे तर राज्याचा अनर्थ होईल. राणी म्हणून मला ही गोष्ट गंभीरपणे घेतली पाहिजे. आपल्या मातोश्रींनी जालिंदर नावाच्या जोगड्याकडे उपदेश देण्याच्या निमित्ताने आपल्याला धाडावे. त्याने आपल्याला 12 वर्षे तीर्थयात्रेला जाण्याची गुरुआज्ञा करावी. नंतर जालिंदराला राज्यावर बसवून त्याच्याबरोबर विषयभोग घ्यावेत असा गुप्त भेद ठरला आहे. माझ्या कानावर जे आले ते मी आपल्याला धर्म म्हणून सांगितले. खरे खोटे आपण पाहावे. राणीने सांगितलेली गोष्ट ऐकून राजा संतप्त झाला. त्याने ताबडतोब प्रधान, सेवक यांना बरोबर घेऊन जालिंदराला शोधून काढले. एक खड्डा खणून जालिंदरला त्यात ढकलले व घोड्याची लीट टाकून खड्डा बुजवून टाकला. सकाळी जालिंदरनाथ दिसेना म्हणून लोकांनी तो तीर्थयात्रेला गेला असावा असा तर्क केला. पूर्वसूचना न देता जालिंदर निघून गेले. या बातमीने राणी मैनावतीला दुःख झाले. आपल्या पुत्राचा उद्धार व्हायचा राहिला याने ती कष्टी झाली. जालिंदराने खड्ड्यात पडता क्षणी वज्रास्त्र मंत्र म्हटला. वरून लीद केर कचरा पडताच आकाशास्त्र मंत्र म्हणून आपल्या भोवती पोकळ जागा निर्माण केली. राजाविरुद्ध त्याने शासन म्हणून कोणताही अस्त्रप्रयोग केला नाही. तो तसाच ध्यानस्थ बसला. महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 15. हा अध्याय वाचल्याने घरातील भांडणे नाहीशी होऊन घरात सुख शांती लाभेल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. इकडे गोरक्षनाथ व कानिफनाथ यांनी 12 वर्षे बद्रिकाश्रमात तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यावर ते निरनिराळ्या दिशेने आपल्या गुरुचा शोध घेण्यासाठी निघाले. परंतु गुरुचा शोध न लागल्यामुळे ते अस्वस्थ झाले. डोळ्यातून गुरूंच्या विरहामुळे गळागळा पाणी येऊ लागले. अशा स्थितीमध्ये ते पुन्हा वेगवेगळ्या दिशेने गुरूंचा शोध घेण्यासाठी निघाले. गोरक्षनाथ गौड बंगालमधील हेलपट्टणास आले. गावाच्या वेशीजवळ त्याने मुक्काम केला. तेथील गावच्या रक्षकांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा गोरक्षाने त्यांना मच्छिंद्रनाथांबद्दल माहिती विचारली. ते म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी या गावात आला नव्हता, परंतु जालिंदर नावाचा वैरागी आला होता.
सूर्यासारखे तेजपुंज त्याचे रूप होते. त्याच्या डोक्यावर अधांतरी गवताचा भारा असे. तो रानातून गवत आणून गायींना घालीत असे. सुमारे वर्षभर तो इथे होता. त्याला जाऊनही 10 वर्षे झाली आहेत. एकाएकी तो नाहीसा झाला. गोरक्षाला वाटले नाव बदलून मच्छिंद्रनाथच आले असतील. नंतर भिक्षेची वेळ झाली म्हणून गोरक्षनाथ हेलपट्टणात भिक्षा मागण्यासाठी गेला. जेथे जालंधरास पुरले होते त्याच्या जवळच्या घरापाशी गोरक्ष गेला. भिक्षा वाडा म्हणण्यासाठी अलग निरंजन असा पुकारा केला. त्या क्षणी आदेश केला. गोरक्षनाथांनी ओळखले. जमिनीतून आवाज आला. त्याचे नाव विचारले. मला जालिंदर म्हणतात. तुझे नाव काय? मी गोरक्ष. माझे गुरु मच्छिंद्रनाथ. तुम्ही जमिनीत कसे गाडले गेलात? तेव्हा जालिंदराने मैनावती व राजा गोपीचंद यांची कथा सांगितली. ते ऐकून गोरक्षाला फार राग आला. तो म्हणाला, महाराज, तुमची अशी दशा करणाऱ्या राजाला मी शासन करीन. तुम्ही आज्ञा करा. परंतु गोरक्षाला या विचारापासून परावृत्त करीत जालंधर म्हणाला, तू आत्ताच काही करू नकोस. जे घडले आहे ते नाथपंथाच्या वृद्धीच्या दृष्टीने हितावह आहे. कोठे ही गोष्ट बोलू नको. इथून गेल्यावर कानिव भेटेल, त्याला सर्व सांग. तो येईल. राजाचे कल्याण करून नाथपंथाचा महिमा वाढवील व मला वर काढील. जालंधराचे म्हणणे मान्य करून गोरक्ष जगन्नाथपुरी येथे आला. इकडे कानिपनाथ गावोगाव उपदेश करीत चालला व त्याचे 700 शिष्य झाले. ते सर्व फिरत फिरत स्त्री राज्याच्या जवळ येऊन पोचले. स्त्री राज्यात पुरुष जिवंत राहत नाही हे त्यांना माहीत होते. त्यामुळे कोणी स्त्री राज्यात जाण्याचे धाडस करीना. काही शिष्यांनी मात्र कानिपाच्या चरणी श्रद्धा ठेवली होती. गुरुचे पाय मनापासून धरल्यावर जीवाचे भय कशासाठी? आपण तर तन मन धन गुरुला समर्पण केले आहे. असे शिष्य कानिपाच्या आदेशानुसार आचरण करू लागले. काही जण मात्र पळून जाण्याच्या विचारात होते. कानिपाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांना फेकले. त्यामुळे स्त्री राज्याचा मार्ग मोकळा झाला. बाकीच्या दिशा भारून टाकल्या. पहिले कारण शिष्यांनी पळून जाऊ नये. दुसरे मारुतीचा भुभुकार तेथे पोहोचू नये. सर्व व्यवस्था करून कानिपाने सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, मला स्त्री राज्यात जायचे आहे. ही यात्रा फार कठीण आहे. तेथे मारुतीचा भुभुकार करतो. त्यामुळे कोणताही पुरुष वाचत नाही. परंतु गुरु जालिंदर चरणी माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मी सुरक्षित परत येईन. परंतु तुमचा विचार काय? ज्यांना गुरुचरणी विश्वास असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे. ज्यांना प्राणभय वाटत असेल त्यांनी खुशाल घरी जावे. कानिपाने असे सांगताच 700 शिष्यापैकी फक्त 7 जण थांबले. बाकी सारे गुरूंनी घरी जाण्याची परवानगी दिली म्हणून आनंदाने परत निघाले. परंतु गावच्या सीमेपर्यंत गेले असतील तोपर्यंत स्पर्शास्त्राने ते जमिनीला चिटकून बसले. कानिपाने बाकीच्या 7 शिष्यांना आदेश दिला की ते सर्वजण ओनावे होऊन जमिनीला चिटकून बसले आहेत. त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा. याप्रमाणे सर्वांची फजिती झाली. ते रडू लागले.
मुक्त करण्याची विनंती करू लागले. तेव्हा तो म्हणाला, संकट आल्यावर पळ काढता, मग गुरु कशाला करता? जशी वृत्ती तसे फळ. सर्वांनी क्षमा याचना प्रार्थना केली. हे पाहून कानिफांनी दया येऊन त्यांना मुक्त केले. सर्वजणांनी स्त्री राज्याच्या सीमेवर मुक्काम ठेवला. मारुती भुभुकार करण्यासाठी रात्री स्त्री राज्यात जात असताना स्पर्शास्त्राच्या वेड्यात सापडला. त्याने अस्त्रांचा प्रतिकार केला. सीमेवर नाथपंथीय लोक दिसल्यावर मारुतीला वाटले, ही नाथपंथीय मंडळी मच्छिंद्राला उपदेश करून त्याचे मन वळवून घेऊन जातील. राणी दुःखी होईल. त्यांना घालवून देण्यासाठी मारुतीने विशाल रूप दाखवून घाबरविले. मोठे मोठे पर्वत कानिफाच्या अंगावर फेकले, परंतु कानिफाने कालिकास्त्र, अग्निअस्त्र, वासवास्त्र, वायुअस्त्र फेकून जेरीला आणले. मग वायूने मध्यस्थी करून मारुती व कानिफनाथ यांची मैत्री करून दिली. मग मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयासाने मच्छिंद्राला स्त्री राज्यात पाठवले आहे. ही मंडळी उपदेश करून त्याला घेऊन जातील म्हणून माझे यांच्याशी युद्ध झाले. परंतु कानिफाने तसे काही करणार नाही याचे वचन मारुतीला दिले. मारुतीने सर्वांना स्त्री राज्यात जाऊ दिले. कानिफ आपल्या शिष्यांसह राजद्वारात गेला. सेवकांनी मच्छिंद्राला सांगितले. मच्छिंद्र दचकला. गोरक्षनाथ नाव बदलून आपल्याला नेण्यासाठी आला आहे. आता हे वैभव मैनाकिनीचा सहवास संपणार म्हणून दुःखी झाला. परंतु त्याने कानिफाची सर्व माहिती काढली. आपली भीती व्यर्थ आहे असे वाटून त्याने कानिफाचे स्वागत केले व त्याला शिष्यासह महिनाभर ठेवून घेतले. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 16. हा अध्याय वाचल्याने दुष्ट स्वप्ने नाहीशी होतील, वाईट स्वप्ने पडणार नाहीत. श्री गुरुदेव दत्त अवधूत. स्त्री राज्याच्या राजधानीमध्ये मच्छिंद्रनाथाने कानिफनाथांना आग्रहाने ठेवून घेतले. त्याचा हेतू हा होता की कानिफ येथून गेल्यावर जर गोरक्षाला भेटला तर आपल्याबद्दलचे सर्व वृत्त सांगेल व गोरक्ष येथे येऊन आपल्याला घेऊन जाईल. मैनाकिनी, पुत्र मीननाथ, राज्यवैभव, ऐशोआराम, सर्व प्रकारची सुखे दुरावतील. त्यापेक्षा कानिफा येथून जाऊ नये यासाठी तो सुंदर स्त्रिया, स्वादिष्ट पक्वाने कानिफाच्या शिबिरात पाठवू लागला. परंतु कानिफा आणि त्याच्या शिष्यापैकी कोणीही बोलला नाही. मच्छिंद्राला खेद झाला. धन्य आहेत हे नाथपंथी. आपण सामर्थ्यवान असून मारुतीसाठी येथे रमलो. अशा रीतीने महिनाभर मच्छिंद्रांचा पाहुणचार घेऊन स्त्री राज्यातून जाण्यासाठी मच्छिंद्रांची परवानगी मागू लागला. मच्छिंद्राने हताश होऊन मोठ्या कष्टाने परवानगी दिली. त्याबरोबर हत्ती, घोडे, तंबू, कनाती, राहुट्या, शिबिका, रत्ने, मोती, भरपूर सोने अशा विपुल संपत्ती उपयुक्त वस्तू दिल्या. कानिफा स्त्री राज्यातून बाहेर पडला. देशोदेशी हिंडत तो गौड बंगालमध्ये गेला. कानिफा ज्या ज्या ठिकाणी जाई तेथे त्यांचे व त्यांच्या शिष्यांचे स्वागत होत असे. त्यांचे वैराग्य, वैभवसिद्धी, त्याचा प्रभाव, त्याच्या शिष्यांची गुरुविषयीची भक्ती, शिस्त याची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. गोरक्षनाथही बंगाल देशात आला. मार्गामध्ये अरण्यात कानिफाची भेट झाली.
परस्परांना प्रेमाने भेटल्यामुळे त्यांना आनंद झाला. एकमेकांचे कुशल विचारले. गोरक्षांनी कानिपाला जवळ बसून घेऊन गुरु परंपरेची चौकशी केली. कानिपाला आपल्या विद्येची चुणूक दाखवावी असे वाटले. तो म्हणाला, ही आंबराई मधुर फळांनी लगडलेली आहे. यातील काही आंबे खायला आणू का? गोरक्ष म्हणाला, नको नको, एवढा त्रास कशाला? यावर कानिप म्हणाला, यात त्रास कसला? शिष्यांना आज्ञा केली ते लगेच तोडून आणतील. गोरक्ष म्हणाला, शिष्य नसते तर आपल्याला आणावे लागले असते. तुम्ही तुमच्या विद्येच्या प्रभावाने जागा न सोडता इथे आंबे आणा. कानिपाने लगेच विभक्त अस्त्राचे मंत्र जपून भस्म झाडावर फेकले. त्याबरोबर पिकलेली सर्व आंबे त्यांच्या समोर येऊन पडली. सर्व शिष्यमंडळी गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाली. गोरक्षांनी आपली विद्या दाखवावी म्हणून आकर्षण शक्ती व विभक्त अस्त्राने मंत्र जपून भस्म फेकताच लवंग वनातील विविध फळे येऊन पडली. तीही बरीच होती. खाऊन झाल्यावर सुद्धा पुष्कळ उरली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, उरलेली सर्व फळे झाडाला पुन्हा लावून ठेवावी. हे ऐकताच कानिपाने हे अशक्य आहे असे म्हटले. यावर गोरक्षाने म्हटले, गुरुवर खरी श्रद्धा असेल तर दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करता येतो. त्यात काय अशक्य आहे? मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करू शकतो. गोरक्षांचे असे अहंकारयुक्त भाषण ऐकून कानिप संतापला. तो म्हणाला, मी तुला आणि तुझ्या गुरुला चांगला ओळखतो. योगाच्या बलाने भोगाची हाव असलेला, संपूर्ण स्त्री राज्य भोगणारा विलासी असून भोग भोगतो आहे. कानिपाचे बोलणे ऐकून गोरक्ष व्यथित झाला. म्हणाला, तुझा गुरु तर 10 वर्षे लिदीच्या ढिगात कुजत पडला आहे. त्याला स्वतःचा उद्धार करता येत नाही. दुसऱ्याला काय उद्धारणार? मोठ्या दिमाकात शिष्यांचा तांडा घेऊन फिरतोस. हेलपट्टणात जाऊन पहा. राजा गोपीचंदाने वस्तादपणा करून तुझ्या गुरुला खड्ड्यात पुरून टाकले आहे. माझा गुरु असा कमजोर नाही. मारुती सकट सर्व देवांना पराभूत केले आहे. आता पहा त्याचा प्रभाव, असे म्हणून मंत्र जपताच सर्व फळे फांदीला लगडली. ते पाहून कानिपा प्रभावित झाला. गोरक्षाला त्याने आलिंगन दिले व त्याच्या सामर्थ्याची स्तुती केली. जालिंदरनाथांचा शोध लागला म्हणून त्याला धन्यवाद दिले. राजा गोपीचंदाने आपल्या गुरूंची अशा प्रकारे दशा केली हे समजल्याने त्याला संताप आला. तो वेगाने हेलपट्टणाकडे निघाला. गोरक्षही कानिपाकडून गुरु मच्छिंद्रांचा ठाव ठिकाणा कळल्याने समाधानी होऊन स्त्री राज्याकडे जाण्यास निघाला. आपले 700 शिष्य व वैभव घेऊन कानिपा हेलपट्टणाच्या अरण्यात येऊन राहिला. कानिपाची व त्याच्या दिमागदार वैभवाची, वैराग्य सिद्धी या संबंधीची कीर्ती राजा गोपीचंदाच्या कानावर गेली होती. कानिपा आपल्या नगराच्या सीमेवर मुक्कामास आले हे कळल्यावर राजा आपल्या प्रधान, मंत्री, 700 सरदार फौज घेऊन कानिपाच्या दर्शनाला जाऊ लागला. राजा प्रधानाला म्हणाला, माझ्या वैभवासारखेच या सिद्ध पुरुषाचे वैभव आहे. याला म्हणावे गुरु. आमच्या मातोश्रींनी तो जालिंदर नावाचा अगदी कंगाल, भिकारी, घाणेरडा साधू गुरु केला होता. माझ्यासारख्या राजाला गुरु सुद्धा तसाच ऐश्वर्य संपन्न पाहिजे. अशा प्रकारे राजा कानिपनाथांच्या समोर येऊन हात जोडून उभा राहिला. राजाने स्तुती केली. नम्रपणे विनंतीपूर्वक राजवाड्यात नेले व अनुग्रह मागितला.
आता मात्र कानिफाला राहावले नाही. तो म्हणाला, राजा, ज्याचा अनुग्रह घ्यायला पाहिजे अशा श्रेष्ठ गुरुला तू पुरून टाकलेस. राजा घाबरला. चरणावर पडून चुकलो म्हणून अभय मागितले. राजाने माता मैनावतीला सर्व कबुली देऊन कानिफाचा राग शांत करण्यास सांगितले. जालिंदरला अशा प्रकारे वागविले याचे राणीला दुःख झाले, परंतु तिने कानिफाची भेट घेऊन राजाला क्षमा करून अनुग्रह देण्याची विनंती केली. आपणही जालिंदराची शिष्य आहोत असे सांगितले. तेव्हा कानिफाने गुरुची अशी दशा का होऊ दिली असे म्हटले. तुमच्याप्रमाणे मलाही आजच ही गोष्ट माहिती झाली. मी तुझी गुरु भगिनी आहे. तू सर्वांना वाचव अशी विनंती केली. जालंधर जिवंत आहेत की नाही हे राजाला माहीत नव्हते, परंतु मैनावती जालिंदरचे तपोबल जाणून होती. त्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.